सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. या गोकुळाष्टमीला आपण अगदी साधे सोपे असे गोड दडपे पोहे बनवणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. गॅस सुद्धा पेटवावा लागत नाही. त्यासाठी मी इथे अर्धा वाडगं दूध घेतलेलं आहे. कोमट दूध घेतलं आहे. त्यामध्येच त्याच वाडग्याने पाव वाडगं साखर घेतलेली आहे. ही साखर दुधामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. दूध कोमट असल्यामुळे साखर पटकन विरघळते. त्यामुळे दूध थोडं कोमटच करून घ्या. अगदी गरम नसावं, कोमट दूध घ्यायचे आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये त्याच वाडग्याने मी 1.5 वाटी इतके पातळ पोहे घेणार आहे. पोह्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे, कारण भिजवल्यावरती ते थोडे आकाराने कमी होतात म्हणून. आता हे साखर आणि दूध या पोह्यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून घालायचं आहे. एकाच वेळेला सगळं दूध यामध्ये ओतू नका, नाहीतर पोहे पातळ असल्यामुळे त्याचा लगदा होईल. तर आपल्याला जसं लागेल तसं दूध यामध्ये ओतायचे आहे. हे संपूर्ण दूध या इतक्या पोह्यांसाठी हे लागतंच, पण तरी सुद्धा ते आपल्याला थोडं थोडं करून पोहेसारखे मिक्स करून मगच बाकीच्या दुधाचा वापर करायचा आहे. आता हे दूध आणि पोहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी ओलं खोबरं घालणार आहे. तर त्याच वाडग्याने अर्धा वाडगा इतकं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याचं हे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे, कारण त्यामुळे पोह्याला मऊपणा येतो. पोहे सॉफ्ट होतात. खाताना घशात अडकत नाही. त्यामुळे खोबरं हे व्यवस्थित मापूनच आपल्याला घ्यायचे आहे. पातळ पोहे जर तुमच्याकडे नसतील तर जाडे पोहे वापरले तरी सुद्धा चालेल, पण त्याच्यासाठी दुधाचं प्रमाण थोडं जास्त लागू शकते. आता यामध्ये हे उरलेलं दूध सुद्धा मी वापरणार आहे. त्यातलं 2-3 चमचे दूध राहिलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला जर पुरेसं दूध पडलेलं आहे असं वाटलं तर पुन्हा सगळं दूध घालायची गरज नाहीये. हे पोहे आता एकसारखे छान करून घेतले आहेत. आता यावरती आपल्याला एक किचन नॅपकिन ओला करून घट्ट पिळून दमट असा हा नॅपकिन यावरती ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्याला हे पोहे दडपून ठेवायचे आहेत. म्हणूनच याला दडपे पोहे असे म्हटले जाते. आता यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटे हे पोहे असेच दडपून ठेवायचे आहेत. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण उघडायचे आहे आणि त्यातला हा फडका काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता पोहे छान आपले हे दबले गेले आहेत, छान दडपलेले आहेत. आता पुन्हा एकदा चमच्याने हे एकसारखे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर इथे असं वाटलं की दूध कमी पडलं आहे, खूप सुके झाले आहेत, तर 2 चमचे दूध ॲड करू शकता. आता यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे. 4 ते 5 तुम्ही केशरच्या काड्या सुद्धा यामध्ये घालू शकता. त्याचाही फ्लेवर, सुगंध खूप छान येतो. ऑप्शनल आहेत, नाही घातलात तरी चालेल. पण जर वापरलं तर सुक्क केसर वापरायचं आहे, नाहीतर त्याचा पिवळा कलर पोह्यांना येऊ शकतो. तर हे आपले दडपे पोहे, गोड दडपे पोहे तयार झालेले आहेत. आजवर ही रेसिपी YouTubeवरती कोणीच दाखवलेली नाहीये किंवा शक्यतो कोणालाही माहीतही नाहीये. तर ही रेसिपी या जन्माष्टमीला नक्की ट्राय करून बघा. खूप छान चव लागते. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.